त्यांचे वडील हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते आणि त्यांना मुंबईमधून पूनम महाजन कसं बाहेर काढता येईल हे त्यांचा बीजेपीचा डाव आहे। पूनम महाजन ह्यांना बाहेर काढलेला आहे, त्यांनी मुंबईमध्ये त्यांना ठेवलं नाही, त्यांनी म्हणजे इलेक्शन सीट पण दिली नाही। त्यांची तुम्हाला माहिती आहे सीट जी जिंकून येतं त्या सीटला त्यांनी निकम साहेबांना दिली। काय काय सांगाल बीजेपीला? बीजेपी म्हणजे 35 वर्षात काहीच केलं नाही। 35 वर्षात आमच्या गावातच आली नाही बीजेपी, फक्त सिटीच येते म्हणून त्यांना कळलं, म्हणून आम्ही सिटीलाच देतो। म्हणून त्यांना कळलं नाही। हा, मग जेव्हा तुम्ही गावात फिरणार, सगळ्या गावाचा अहवाल घेणार, तेव्हा तुम्हाला माहित पडेल की गावागावात काय कमी आहे काय। नमस्कार, आता आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये उपस्थित आहोत, जिथून सुरुवात होते महानगरपालिका प्रभाग रचनेची। हा प्रभाग क्रमांक 1 आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधील हा गाव आहे। आपण पाहू शकता या गाववाल्यांची प्रचंड उत्साह आणि जल्लोष जो आहे तो आता बहुजन विकास आघाडी सोबत आहे। एका बाजूला प्रचार करण्यासाठी तब्बल 5 ते 6 दिवस उरलेत आणि आजच्या दिवसामध्ये खुद्द मुख्यमंत्री हे नालासोपाऱ्यात येत असताना पण का यांचा जल्लोष जो आहे तो शिटीसाठी आहे, आपण आता विचारून घेऊया। आपल्यासोबत आहेत गावाचे जे कोणी पदाधिकारी आहेत शिटीचे, ते पण आहेत आणि हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 चे आहेत। आपण सदा पाटीलजी यांच्याकडून सुरू करूया। सदा पाटीलजी, काय सांगाल, कसा उत्साह आहे, कसा जल्लोष आहे लोकांमध्ये? लोकांमध्ये भरपूर जल्लोष आहे आणि आम्ही 3-4 दिवसापासून गावोगाव फिरत आहे। इकडे बघतो आम्ही फुल लोक आपल्या साईडने सर्व आहेत, म्हणजे आपल्याला असं वाटते मला आता आमच्या चारे भरपूर मताने विजय ते होणार आहेत। कुठेतरी प्रभाग रचनेमध्ये नारंगी जे आहे ते वेगळं झालं आणि अर्ध तिकडे गेलं अर्ध इकडे आलं आणि तुमचा चांगला होल्ड होता नारंगी परिसरामध्ये, तर काय वाटतं काही मतांमध्ये वरखाली होऊ शकतं? नाही मॅडम, आमचा काय प्रत्येक गावामध्ये संपर्क चांगला आहे आणि चांगल्या प्रमाणे प्रेम करतात लोक आमच्यावरती। आणि आता नारंगी जे सांगता तुम्ही, पण नारंगी गाव असा आहे, आता याद्या 2 दिवस झाले याद्या आलेल्या आहेत, तेव्हा आम्ही बघितलं पण नारंगी गावचे भरपूर मतं आमच्यात पण आहेत, 1 नंबर वॉर्ड मध्ये पण आहेत। तिकडे माझा नारंगी गाव जुना आमचं घर होतं तिकडली पण मतं ह्या 1 नंबर वॉर्ड मध्ये आलेले आहेत। सध्या तुमचे तर बरेच व्हिडिओज आपण बघतो, बरेच व्हायरल असतात, परंतु आता गावासाठी काय विकास करू इच्छिता, काय सांगाल, संदेश द्याल? गावासाठी एक आता सर्व मी नागरिकांना सर्व हेच आवाहन करतो का एक दिवस आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे असं लक्ष देऊ, अशी तुमची सेवा करू की आम्ही 100% तुमचं जे राहिलेले कामं आहेत ते 100% पूर्ण करणार, ही वादा करतो मी। आज मुख्यमंत्री येणार आहेत, पण ही गर्दी आज परत शिट्टीकडे, तर लोक कुठेतरी आता शिट्टीकडे परत वळतायत, लोक परिवर्तनाला कंटाळली आहेत। काय मॅडम, ते गाणं ऐकलं असेल तुम्ही, पैसा बोलताय, पण ते तसं होणार नाही। आता सिटीचे जे सिटीवरती प्रेम करतात आणि जे आमचं काम केलेलं आहे आम्ही जे पक्षाने, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी, ते काम बोलताय। अभि पैसा बोलताय हे साईडला राहू द्या, आता काम बोलताय। सर, तुम्हाला विचारायचं जसं की आता सदा पाटीलजी म्हणाले काम बोलताय, काय सांगाल आता आपल्या प्रभागाचा विकासाबद्दल काय सांगाल? विकासाबद्दल जे आमच्या पक्षाने जे कामं केलेले आहेत आणि जी काही अधुरी राहिल्यात ते काम पूर्ण करण्याचा आमचा उद्देश आहे। नक्कीच। मॅम, तुम्हाला विचारेन, महिलांना तुम्ही आता प्रतिनिधित्व करताय महिला उमेदवाराचं, काय सांगाल, कसा लोकांचा विश्वास आता शिट्टीवर? आम्ही महिलांसाठी सशक्तीकरणासाठी खूप सारे करू। आता तुम्ही एवढी गर्दी बघूनच सांगू शकता लोकांचा आम्हाला किती प्रतिसाद आहे तो, आणि 100% आम्ही चौकापण विजयी होऊ। मॅम, तुम्हाला विचारेन, काय सांगाल, प्रभाग क्रमांक 1 च्या महिला विकासाबद्दल काय सांगाल? महिलांचा विकास तर आपण करतच आलो, मी तर अगोदर पदावर नव्हती तरी पण करत आलो। आता तुम्ही बघितलं असेल किती बायकांनी मला मिठी मारली, काहीतरी त्यांना माझ्याकडून अपेक्षा असतील, म्हणूनच त्या आशेने त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हा उत्साह इथे आपण पाहिलेला आहे। नक्कीच। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी पण आहेत। आज 4ही उमेदवार गावामध्ये आलेले आहेत आणि या आधी पण आपण बऱ्याचदा याच्यावर विषय घेतले होते की कसं परिवर्तन झाल्यानंतर लोकांना जो पस्तावा होतोय त्याबद्दल अनेकदा चर्चा केली आहे, काय सांगाल याबाबत? बघा, लक्षात ठेवा, तुम्ही म्हटले का आता मुख्यमंत्री आज नालासोपाऱ्यामध्ये आले, जेव्हा 41 बिल्डिंग पडल्या तेव्हा मुख्यमंत्री आले नाही, नारंगीमध्ये जी बिल्डिंग पडली तेव्हा मुख्यमंत्री नाही आले, मग तुम्ही आज का मतं मागायला आलेत का लोकांकडे? लोकांना उल्लू समजतं का? तसं चालणार नाही। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन आहे, हे राज्याचं किंवा केंद्राचं नाही, हे स्थानिक जे प्रश्न आहेत त्याच्यावर लोक बोलणार आहेत। स्थानिक जे छोटे प्रश्न असतात आपले गावातले, म्हणजे तुम्ही त्यांना दाखले हायवेचे इकडचे तिकडे दिले चालणार नाही, एअरपोर्टचे, आमच्या गावात तुम्ही काय करता ते दाखले तुम्हाला आज द्यायला लागतील आणि त्याचे दाखले बिलकुल नाही, त्याचे दाखले बहुजन विकास आघाडीकडेच आहेत। आणि आमच्या गावामध्ये जो रस्ता आहे, हा रस्ता जो बनला, हा दंड होता, ह्याला कोपरी तलावची माती खोदून काशीनाथ पाटलांनी अगोदर टाकली, गावातले ग्रामस्थ सांगतील जे सिनियर आहेत, आणि हा डांबरी रस्ता बनवला। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये असं एकही घर नाही की तिकडे पाणी नाही, एकदम जबरदस्त फुल पाणी आहे, हा बहुजन विकास आघाडीने दिलेला आहे।
त्याच्यानंतर आमच्याकडे ट्रान्सफॉर्मर आहे, ते बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहे विनय पाटील यांनी स्वतःची रोड टच 1 गुंठ जागा देऊन दिलेली आहे. तुम्ही जागेला भाव बघितला असेल, स्वतःच्या जागेत त्यांनी दिला. म्हणजे आपण काय देतो समाजाला त्याच्यावर आपला लोक समाज देणार आहे. हे सर्व काम आता देवीपाड्याचा जो रस्ता आहे हा तिकडे फक्त तुम्ही बघितले असेल तर 20 ते 25 घर आहेत, पण तो 1,15,00,000 हा बहुजन विकास आघाडी च्या माध्यमातून रस्ता झाला. आमच्याकडे जे विकास झाले ते काशीनाथ पाटील, यज्ञेश्वर पाटील सभापती आमचे होते. आता हे आमचे सभापती होते माझी, आता हे नवीन कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये 100% हा विकास झालाय. हा पाणी येतोय का नाही किंवा जी कामं झाल्यात का नाही हे तुम्हाला आमच्या गावातल्या ज्या महिला आहेत त्यांना विचारा तुम्ही. मी बहुजन विकास आघाडीचे करता म्हणून मी बोलतो असं नाही, पण तुम्ही गावातले जे महिला आहेत त्यांना विचारा तुम्हाला पाणी येतोय का, रस्ता येतो. बाकी जे छोटे मोठे कामं असतील ती सदादादांनी सांगितल्याप्रमाणे फ्युचरमध्ये केली. जर लोकांना वाटत असेल का बहुजन विकास आघाडीने मतदान पाणी कामं केल्यात तर हे चानी उमेदवार आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही महिलांना विचारून घ्या का पाणी वगैरे येतात, तरी आपले 4 नगरसेवक हे जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येतील एवढी आम्हाला आशा. एक शेवटचा प्रश्न विचारेन. सध्या पूनम महाजन पण फिरतायत, नितेश राणे पण फिरतायत. नितेश राणे सारखं एका मायनॉरिटी समाजावरती बोट उचलतात की आय लव्ह मोहम्मद वाले आम्ही नाही, आय लव्ह महादेव वाले. तुम्हाला वाटतं की येणाऱ्या काही वर्षामध्ये जर बीजेपी जिंकते तर वसई विरारमध्ये दंगली होऊ शकतात? हे बघा, हे पूनम महाजन आहेत, जे पूनम महाजन आहेत त्या पूनम महाजन प्रमोद महाजनच्या मुलगे आहेत आणि त्यांचे वडील हे पंतप्रधान पदाचे दावेदार होत आहे आणि त्यांना मुंबईमधून पूनम महाजन कसं बाहेर काढता येईल हे त्यांचा बीजेपीचा डाव आहे. पूनम महाजन ह्यांना बाहेर काढलेला आहे, त्यांनी मुंबईमध्ये त्यांना ठेवलं नाही. त्यांनी म्हणजे इलेक्शन सीट पण दिली नाही. त्यांची तुम्हाला माहिती आहे सीट जी जिंकून येतं त्या सीटला त्यांनी निकम साहेबांना दिली आणि त्यांना बाहेर काढलं. आणि आता ही जी महानगरपालिका ही 2,000 कोटीची बजेटची असलेली महानगरपालिका आहे आणि जी 50,000 कोटीची महानगरपालिका आहे त्यातून त्यांना बाहेर काढले आणि त्या विद्यमान तिकडचे खासदार होत्या तरी त्यांना इकडे पाठवले. तर ते बीजेपीचा डाव आहे, ते कोणाला मोठं होऊन देत नाही, लक्षात ठेवा. तर आम्हाला पूनम महाजन आल्याने आमच्या जे जितेंद्र ठाकूर आहेत त्यांचा प्रत्येक लोकांमध्ये संपर्क आहे. नितेश राणे जे आलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला बिलकुल वाईट बोलायचं नाही, परंतु आम्ही कधी जातीपात मानलेला नाहीये. आमच्याकडे सर्व लोक आहेत, सलोख्याने राहतात. त्याच्यामुळे त्यांनी किती काय प्रयत्न केला ते हरू दे किंवा जिंकू दे, त्यांचा डाव कदाही यशस्वी होणार नाही एवढं तुम्हाला आश्वासन देतो. निकिता घरत. काय सांगाल, पाणी आज येतंय गावामध्ये, हो आज ही एवढी लोक जमली आहेत, ही कोणासाठी जमली आहेत? सिटीसाठी. पण आज मुख्यमंत्री येतात, तुम्ही तिकडे नाही गेला, तिकडे का आलात? आमच्या गावात काहीतरी करतील याची आम्हाला पूर्ण आशा आहे आणि हे सर्व आमचे नातेवाईक आहेत, बंधू आहेत आणि आमच्या गावातले भक्कम आधारस्तंभ आहेत. याच्या आधाराने आम्ही सर्व गावकरी इथे जमलेलो आहोत. आता जसं विजय घरात बोलले, त्यांनी इतकं सगळं शिटीने केलेलं आहे, मग आता मतदान करून परतफेड करण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे, तर काय तुम्ही सांगाल याच्यावर? त्यांनाच भरकम सिटीला पूर्ण गाव कारण त्यांनी आमच्या गावात पूर्ण पाणी नव्हतं. प्रत्येकाची बोरिंग होते, पण त्यांनी आम्हाला पाईपलाईन आणून दिली. पाणी पण आमच्या खालच्या मरांड्याचा प्रत्यक्ष टेरेसवर पाणी चढवलं, एवढा फोर्सला पाणी चढवलेलं आहे, एवढं जो पाईपलाईनचं पाणी जोरात येते. शिवाय रस्ते नव्हते, ते रस्ते पण बनवून दिले. बीजेपी बोलते 35 वर्षात काहीच केलं नाही, मग काय सांगाल काय सांगाल बीजेपीला? बीजेपी म्हणते 35 वर्षात काहीच केलं नाही. 35 वर्षात आमच्या गावातच आली नाही बीजेपी, फक्त सिटीच येते म्हणून त्यांना कळलं, म्हणून आम्ही सिटीलाच देतो. म्हणून त्यांना कळलं नाही. हा, मग जेव्हा तुम्ही गावात फिरणार, सगळ्या गावाचा अहवाल घेणार, तेव्हा तुम्हाला माहित पडेल की गावागावात काय कमी आहे, काय. तिकडे तुम्ही विकासच करत नाहीत, फक्त विकासाच्या नावाखाली बोलायचं असं नाही होत ना. गावात येऊन तुम्ही त्या गावाचा विकास करणार तेव्हा ती लोक तुम्हाला देणार. बीजेपीचे उमेदवार तुम्हाला माहिती आहे कोण आहेत? आम्ही सिटीलाच बघतो. 35 वर्ष आम्ही सिटी इकडे येते, आमची कामं करते, आम्ही सिटीलाच बघणार, दुसरीकडे बघायचा आम्हाला टाइमच नाही मिळत. आणि शिवसेनेचे पण हरेश्वर पाटील आता आहेत, हो, विविध पण कुठलाही पक्षाचा उमेदवार आमच्या गावात येत नाही. अच्छा, हो, फक्त अप्पा आणि सिटी हेच आपल्या गावात. हो, त्याच्यामुळे आम्ही आमचा गाव हा सिटीलाच देतो. जेव्हा आता बाकीचे उमेदवार समजा गावात आले आणि त्यांनी म्हणाले की 35 वर्षात सिटीने काही केलं नाही, आम्हाला मतदान द्या, तर काय उत्तर द्याल? पण आम्हाला दिसतंय ना आमच्या गावात काय केलंय विकास, तो कुणामुळे झालाय ते आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगणार की बाबा तुम्ही इतके वर्ष झाली आले नाहीत, आता कशाला येत आहे? आता आलाय तर बघू. हा, बघून घ्या काय विकास झालाय तो.
जसं की आपण पाहिलं की प्रत्येक गावाचा प्रत्येक विभागाचा ज्या ठिकाणी विकास झाला त्याची आपली एक कहाणी आहे. जसा हा प्रभाग क्रमांक 1 आहे, या गावाची आपली एक कहाणी आहे. या संपूर्ण उमेदवारी फेरीमध्ये जर आपण पाहू शकता 4 उमेदवार आले, त्यांच्यासाठी हा जल्लोष होता. हा गाव एका उमेदवारांना बघण्यासाठी इथपर्यंत जमा झाला आणि त्यांचं म्हणणं आम्ही अख्खा गाव शिटीच्या पाठीशी आहे. ज्या प्रकारे वातावरण बनत चाललेलं आहे, एका बाजूला मुख्यमंत्र्यांसारखी व्यक्ती येते परंतु त्यांना काही फरक पडत नाहीये, कारण आपला लोकल पक्ष हाच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे पाहण्यासारखं येईल पण असेल 16 तारखेला काय निकाल लागतो आणि मुख्यमंत्री वसई विरारमध्ये येत आहेत, त्याचा खरंच भाजपसाठी काही फायद्याचं ठरतं की नाही. धन्यवाद.